मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। हा विषय स्त्रियांसाठी तसेच पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। खास करून स्त्रियांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे। अलंकार म्हणजे दागिने। आपल्याकडे दागिन्यांचे अलंकाराचे महत्त्व हे अतिशय मोठे आहे। सांस्कृतिक, धार्मिक या कार्यक्रमांसाठी विविध कार्यक्रमांसाठी आपण विविध अलंकार घालत असतो। स्त्रियांप्रमाणे पुरुषही ते घालत असतात। आपण दागिने का घालतो याला एक विशेष महत्त्व आहे आणि तेच महत्त्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सौभाग्य अलंकारांमध्ये लग्न झाल्यानंतर स्त्री ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते, त्याचप्रमाणे कर्णभूषणे घालते, काचेच्या बांगड्या घालते, पायात जोडवी, पैंजण घालते, कुंकू लावते। पण या सगळ्याला एक विशेष महत्त्व आहे। ते काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते। मंगळसूत्र। मंगळसूत्र आपण का घालतो? मंगळसूत्र हे नेहमी छातीपर्यंतचं मोठं असावं, त्याच्यामध्ये पोवळा असावा, कारण तो पोवळा त्या स्त्रीच्या शरीरातली सगळी उष्णता ही खेचून घेतो। त्याचप्रमाणे त्या स्त्रीच्या अनाहत चक्रापर्यंत मंगळसूत्र असले तर ते चांगले असते। जोडवे। जोडवी आपण का घालतो? तर जोडवी ही पायाच्या मधल्या बोटात घातली जातात आणि त्या मधल्या बोटाची नस ही आपल्या पोटापर्यंत म्हणजे आपल्या गर्भधारणेपर्यंतची निगडीत असते। बांगड्या। आपल्याकडे काचेच्या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे। का? कारण काचेच्या बांगड्या स्त्रीने घातल्यामुळे तिच्या हाताचे घर्षण होऊन तिचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते, म्हणून आपल्याकडे काचेच्या बांगड्यांना हे विशेष महत्त्व आहे। त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार सोन्याची सर्व आभूषणे ही नेहमी कमरेच्या वरच्या भागात धारण करावी आणि चांदीची सर्व आभूषणे ही कमरेखालच्या भागात धारण करावी, कारण सोन्याच्या वस्तू ह्या उष्ण असतात आणि चांदीच्या वस्तू ह्या थंड असतात। या दोन्ही अशा प्रकारे घातल्या गेल्याने शरीराचा समतोल राखला जातो, त्याची उष्णता ही व्यवस्थित बॅलन्स करता येते। तसेच पुरुष मंडळी ही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण हे धारण करत असतात, पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे बाळी। पुरुषांनी नेहमी आपल्या डाव्या कानात बाळी, सोन्याची बाळी ही घातली पाहिजे, कारण आपल्या डाव्या कानाची नस ही आपल्या मेंदूपर्यंत, पुरुषांच्या मेंदूपर्यंत पोहोचते। त्यामुळे सोन्याची वस्तू धारण केल्याने त्यांची बुद्धी ही तल्लख होण्यास मदत मिळते आणि त्याचप्रमाणे त्यांनी हातामध्ये चांदीचे कडेही धारण करावे। मंडळी, कशी वाटली आजची माहिती ते मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि माझी माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।